हे आमचे मित्र ऋषभ कुलकर्णी हे म्हणतात की कृष्ण राधेची निरागस प्रीत झालो, कृष्ण राधेची निरागस प्रीत झालो, बासरीचे मुग्ध मी संगीत झालो, फार हेवा वाटला जाईल माझा, मोगरा जेव्हा तिच्या वेणीत झालो. मी आवाज देतो अत्यंत आदराने ऋषभ कुलकर्णी यांना, त्यांनी आपली गझल सादर करावी. एक मधला दोन शेर सादर करतो. उंजळीत चाफ्याची फुले वाहिली होती, उंजळीत चाफ्याची फुले वाहिली होती, तुझपाशी कवितेची ओळ राहिली होती. काय तुम्हाला सांगू ही सुचते कशी गझल, काय तुम्हाला सांगू ही सुचते कशी गझल, गाली तिच्या एकदा खळी पाहिली होती. जीवनाचे दान आपण दुःख वेचू छान आपण, जीवनाचे दान आपण दुःख वेचू छान आपण, धावते आयुष्य वेधू अर्जुनाचे बाण आपण, अर्जुनाचे बाण आपण. एक गझल सादर करतो. उमलणाऱ्या कळ्यांसाठी, उमलणाऱ्या कळ्यांसाठी इथे कुंपण हवे आहे, उमलणाऱ्या कळ्यांसाठी इथे कुंपण हवे आहे, मनाच्या पारिजाताला तुझे अंगण हवे आहे. कितीदा टाळते उत्तर गुलाबी एक प्रश्नाचे, कितीदा टाळते उत्तर गुलाबी एक प्रश्नाचे, जगाला ह्या नकाराचे खरे कारण हवे आहे. झळा सोसून गेलेल्या तुझ्या माझ्या वसंताला, झळा सोसून गेलेल्या तुझ्या माझ्या वसंताला, सुखाची सर बरसणारे नवे श्रावण हवे आहे. विटांच्या बांधल्या भिंती, विटांच्या बांधल्या भिंती म्हणू घर लागलो त्याला, विटांच्या बांधल्या भिंती म्हणू घर लागलो त्याला, जिव्हाळा प्रेम जपणारे तिथे घरपण हवे आहे. जिव्हाळा प्रेम जपणारे तिथे घरपण हवे आहे. उधळला रंग सांजेने उजळली ज्योत तिमिराची, उधळला रंग सांजेने उजळली ज्योत तिमिराची, निशाला आज ताऱ्यांचे जणू औक्षण हवे आहे. असावे फक्त आईच्या हसू कायम मुखावरती, असावे फक्त आईच्या हसू कायम मुखावरती, तिला निर्व्याज प्रेमाचे कुठे तारण हवे आहे. आणि या पुढचा शेर बघा की, मराठीच्या दुधावरची न येई साय वाट्याला, मराठीच्या दुधावरची न येई साय वाट्याला, कशाला अन्य भाषेतून इथे शिक्षण हवे आहे. अरे क्या बात आहे. मराठीच्या दुधावरची न येई साय वाट्याला, कशाला अन्य भाषेतून इथे शिक्षण हवे आहे. आणि शेवटचा शेर आहे की, तुला जर वाटते आपुली, तुला जर वाटते आपुली टिकावी संस्कृती भाषा, तुला जर वाटते आपुली टिकावी संस्कृती भाषा, शिवाजीच्या विचारांचे घरात तोरण हवे आहे, शिवाजीच्या विचारांचे घरात तोरण हवे आहे. धन्यवाद. वा वा. ताईवरून स्वर्गीय भट साहेबांचा शेर आठवला की, साय मी खातो मराठीच्या दुधाची, मी कुणाचे उंबरे झिजवू कुणा कशाला. अशा प्रकारची आपल्या गझलनं तिची आठवण करून दिली आणि अतिशय सुंदर सादरीकरण, तितकीच अप्रतिम तुमची गझल होती. मी तुमच्या मनापासून अभिनंदन करतो.